हॅलो फ्रेंड्स, सगळं आवरलेलं आहे मस्तपैकी. आज ब्लॅक कलरची साडी घातलेली आहे आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज घातलेला आहे, जो की आपण बरेच हे वेल्वेटचे ब्लाऊज पीस जे आहेत ना ते सेल केलेले आहेत. त्यामधला मी एक ब्लॅक कलर, एक पिंक कलर आणि एक ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर शिवून ठेवलेले आहेत, जेणेकरून कधीही असं मग एखाद्या साडीवरचा जर आपण ब्लाऊज शिवला नसला तर त्यावरती घालायला होतं. म्हणून त्यानंतर म्हणलं चला जरा साड्यांचा हिशोब करावा, आता काय काय नाही, तर जो काही आपल्या साड्यांचं नवीन कलेक्शन आलं आहे त्याचं पाहावं गणित म्हणून करत बसलेले. त्यानंतर आमच्याकडे खूप मोठा पाऊस आला. आता हा असा वाऱ्या वावदानाचा पाऊस पडतोयच. आता हा सलग पडतो की आजच्या दिवस पडून थांबतो काय माहिती. मग त्यानंतर म्हणलं चला आता पोटा पाण्याचं बघावं बाबा, म्हणून मग संध्याकाळी मस्त असं झणझणीत चमचमीत तर्रीवालं मटण केलेलं आहे रस्सेदार. त्याच्यासोबतच म्हटलं जरा चहा प्यायची इच्छा झाली. मग एकीकडे दूध ठेवलेलं आहे आणि एकीकडे चहा ठेवलेला आहे. ही दुपारची भाकरी, थोडासा भात आहे, थोडीशी पनीरची भाजी आहे, चपात्या केल्यात, आत्ता देखील परत भात लावलेला आहे. असा आजचा स्वयंपाक होता मैत्रिणींनो. आणि मग म्हणलं चला आता सगळं उरकलं आहे तर म्हणलं एक रील काढून घ्यावी, जी की आपल्याला इन्स्टाला टाकता येईल. आपल्या एंजल फॅब्रिक ह्या चॅनलवरती इन्स्टा आणि यूट्यूब, तुम्ही अजूनही मैत्रिणींनो आपलं एंजल फॅब्रिक म्हणून इन्स्टा यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. तिकडे तुम्हाला खूप छान छान साड्या ड्रेसेस पाहायला मिळणार आहे. डेलीचं लाईव्ह सेशनही चालू होणार आहे, तर डेली लाईव्ह सेशन तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तेही जॉईन करत चला मैत्रिणींनो. सुंदर कलेक्शन असतं बरं का. खूप दिवसाचा गॅप पडला आहे माझा आणि गॅप पडल्यामुळे थोडंसं मला काय होतं माहिती नाही, सांगता येत नाही आहे. जे की आपल्या प्रत्येकाला होतं, काहीतरी होतं असं आपण म्हणतो, पण काय होतं हे कळतही नसतं आणि सांगताही येत नसतं. तसं काहीतरी होतं आहे. पण चालायचंच आयुष्य म्हणल्यावरती चढ उतार, थांबल्यावरती पुन्हा तिथून चालू होणं, म्हणजे जिथे थांबलो आहे तिथून पुन्हा चालायला सुरुवात करणं, ह्या साऱ्या गोष्टी तर होणारच आयुष्यामध्ये, हो की नाही. आणि ह्या गोष्टी जर नसतील तर आयुष्यच कसलं म्हणायचं. आपली जीवनरेखासुद्धा बघा, जेव्हा खालीवरती चालते तेव्हाच तर आपण चालू असतो, आणि जेव्हा ती अशी स्ट्रेट होते तर तेव्हा आपणही थांबतो. मग त्यामुळं आपल्या आयुष्यातसुद्धा असे चढ उतार, प्रॉब्लेम, काय पण असं छोट्या मोठ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत, तेव्हाच तर ते आपलं आयुष्य एकदम छान चालत राहील असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप सारे अनुभव पाहायला मिळतात. जेवढी मी तर म्हणते वाईट परिस्थिती आपल्यावरती येते तेवढे आपल्याला अनुभव आणि सगळं खरं काही कळत राहतं. चला हे तर चालूच राहील.